आणि एक प्रकारे त्यांनी भारताच्या या कारवाई संदर्भात समर्थनच केलेलं आहे। यापूर्वीही अमेरिकेनं भारताला पाठिंबा दिलेला होता आणि डोनाल्ड ट्रम्प सरकार आल्यापासून हे जे समर्थन आहे ते मात्र अर्थातच जास्त अधोरेखित होते। डोनाल्ड ट्रम्प यांनी या दहशतवादासंदर्भात केलेलं भाष्य हे अतिशय खुलेपणाचं होतं, कारण दहशतवाद पोसला जाऊ नये अशी ट्रम्प यांची प्रामुख्याने भूमिका आहे। यापूर्वीच्या सरकारमधनं मात्र दहशतवाद पोसला जात होता। आता आपण बघतोय भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भातली आणखीन एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानमधील 62 अतिरेकी ठार झालेले आहेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूर संदर्भातली आताची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय। पाकिस्तानातले 62 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूर मधनं हा एक मोठा बदल आहे। तुमचे 4 आणले होते, आमचे 26 मारलेत आणि आम्ही तुमचे आतापर्यंत 62 मारलेत। हा आकडा वाढत जाईल अशी शक्यता जास्त आहे, कारण हे सर्वसामान्य हमले नव्हते तर मिसाईल डागण्यात आलेले आहेत। भारताची ताकद काय आहे हे दाखवण्याचं काम भारतानं केलेलं आहे आणि ऑपरेशन सिंदूर मधून सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट न करता केवळ आणि केवळ दहशतवादीच कसे ठार होतील याची पूर्ण खबरदारी भारतानं घेतली आहे आणि अतिशय सक्षम राष्ट्र आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे। आम्ही केवळ आणि केवळ दहशतवादाचा बिमोड करण्यासाठीच हा हल्ला करतोय हे सुद्धा भारत पुन्हा पुन्हा आपल्या कृतीमधनं सिद्ध करून दाखवतोय। 62 अतिरेक्यांना ठार करण्यात आलेला आहे। हा आकडा शेकडोंच्या वर गेला तरी आश्चर्य वाटू नये, कारण गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या वारंवार सूचना होत आहेत अशा पद्धतीने दहशतवादाला पोसू नका, मात्र दहशतवादी पोसले जात होते आणि आताची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। ऑपरेशन सिंदूर मधून 62 अतिरेक्यांना ठार करण्यात आलेला आहे। हा आकडा वाढेल आणि तो शेकडोंच्या पलीकडे सुद्धा जाईल अशी शक्यता आहे, कारण तब्बल 26 ते 27 मिसाईल डागण्यात आलेले आहेत। 9 ठिकाणांवरती हे मिसाईल डागण्यात आलेले आहेत आणि केवळ अतिरेकी तळ ज्या ठिकाणी आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेत। रात्री 1:45च्या सुमारास हा हल्ला केलेला आहे, जेव्हा सर्वजण शांत झोपेत असतात, सर्वसामान्य नागरिक झोपलेले असतात, पाकिस्तानातले कोणतेही नागरिक घराबाहेर पडलेले नसतात अशा वेळेला झालेला हा हल्ला आणि त्यामुळेच केवळ दहशतवादी ठार करण्याचं काम हे भारताच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर मधनं ज्या सवाष्णींचं कुंकू पुसलं गेलेलं होतं त्यांचा बदला घेण्याचं काम भारताच्या करवी केलं गेलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, मोठी अपडेट येते, 62 दहशतवादी मारले गेलेत, आकडा कदाचित वाढू शकतो, काय अधिक माहिती? बिलकुल दहशतवाद्यांना मारण्याची सेंचुरी होईल असं दिसतंय, कारण अनेक जण जे जखमी आहेत ते गंभीर जखमी आहेत आणि त्यानंतर त्यांची डेथ जी आहे ती घोषित केली जाईल आणि त्यामुळे हा आकडा जो आहे तो 100च्या पलीकडे जाईल अशी माहिती मिळालेली आहे। आणि हे सर्व अड्डे होते आणि हे अड्डे ट्रेनिंग सेंटर होते आणि तिथे ब्रेन वॉश केलं जायचं आणि त्यानंतर भारताच्या विरोधामध्ये यांना एक वेपन म्हणून वापरलं जायचं। हेच ट्रेनिंगचे अड्डे ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। त्यांना हमास कडून ट्रेनिंग दिलं जायचं, त्यांना ISIS कडून सपोर्ट मिळायचा आणि दुसरीकडे पाकिस्तान आर्मी कडून पण सपोर्ट मिळत होता आणि त्या बळावरच हे ट्रेनिंग सेंटर जे होते ते तिथं फोफावत चालले होते आणि या ट्रेनिंग सेंटरला जे दहशतवादी ट्रेनिंग सेंटर आहेत त्यांना टार्गेट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं हा आकडा जो आहे तो आणखीन वाढण्याची शक्यता आहे। परंतु त्यानंतर प्रिकॉशन म्हणून भारतानं आता अमृतसरचे जे एअरपोर्ट आहे ते पूर्ण रिकामा केलेला आहे। संपूर्ण फ्लाईट्स अमृतसरच्या जे आहेत ते रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे एअर इंडिया आणि एअर एक्सप्रेसनं सुद्धा आपल्या फ्लाईट जे आहेत त्या रद्द केलेल्या आहेत। एअरपोर्टवर पूर्ण सुरक्षेच्या व्यवस्था आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। जे कॅन्सलेशन झालेलं आहे किंवा होल्डवर काही जणांचे फ्लाईट्स ठेवलेले आहेत तर त्यांचं तिकीट जे आहे किंवा संपूर्ण पैसे जे आहेत ते वापस केले जाणार आहेत। नवीन शेड्यूल जे आहे ते पुन्हा दिलं जाणार आहे आणि त्यानुसार प्रवाशांना जे आहे ते काळजी घ्यावी लागणार आहे। परंतु आता ज्या पद्धतीनं आता तयारी संपूर्ण करण्यात आलेली आहे, कारण जे महत्वाचे सेन्सिटिव्ह ठिकाणं आहेत देशभरामधले, ते राजधानी दिल्लीतले असतील, मुंबईतले असतील किंवा ते मंत्रालय आहे, राष्ट्रपती भवन आहे, त्याचबरोबर महत्वाचे हेडक्वार्टर आहेत, इन्कम टॅक्स ऑफिस आहे, इथे CBIचं ऑफिस आहे, NIचं हेडक्वार्टर आहे की जिथे तहूर राणा याला ठेवण्यात आलेला आहे। असे जे महत्वाचे हेडक्वार्टर आहेत त्यांना सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आणखीन जास्त प्रमाणामध्ये पुरवण्यात आलेली आहे।
नक्कीच सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत आपण जर बघितलं तर केलेले जे हल्ले आहेत किंवा या हल्ल्यातनं जे सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाते त्यावरती येणाऱ्या प्रतिक्रिया काय आहेत? कारण या सगळ्या संदर्भात वारंवार पाकिस्तान हात वर करण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही दहशतवाद पोसत नाही आहोत, मात्र त्यांची कृती जी आहे ती दहशतवाद पोसणारी आता जगासमोर येते. काय प्रतिक्रिया येत आहेत?